तुमच्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनीच दिले। टीकाकारांवर बोलताना भाजपचे लोणीकर परळले। अंगावरचे कपडे पायातले बूटही भाजपामुळेच मिळाल्याची मगरुरीची भाषा। बबनराव लोणीकरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। लोणीकरांनी माफी मागावी, अन्यथा कोणत्याच गावात फिरू देणार नाही। हर्षवर्धन सकपाळांचा इशारा। उपमुख्यमंत्री अजित पवारच माळेगाव कारखान्याचे नवे चेअरमन। 21 पैकी 20 जागांवर बाजी। चंद्रराव तावरेंची एकाकी झुंज तर शरद पवार पॅनलचा सुपडा साफ। जनशक्तीचा चमत्कार म्हणजेच निवडणुकीचा निकाल। माळेगाव कारखाना निवडणुकीत शेतकऱ्यांना 10,000ची पाकिटं वाटली। पुणे जिल्हा बँक उघडी ठेवून पैशांचं वाटप। रंजन तावरेंचा गंभीर आरोप। मशिदीवरील भोंग्यांचा वाद। अजित पवारांच्या दरबारी किरीट सोमय्यांनी मशिदीत जायला नको। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सोमय्या जबाबदार। बैठकीत अजितदादांची तंबी। रायगडमधील जनतेच्या मनातील पालकमंत्री आदिती तटकरे। पालकमंत्री पदाच्या वादादरम्यान अनिकेत तटकरेंचं विधान। वेळीच एखाद्या व्यक्तीची किंमत समजून घ्या, वेळ गेल्यावरती पश्चाताप करत बसणं व्यर्थ आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांचं स्टेटस चर्चेत। विधानसभेच्या 76 लाख मतांचं गौडबंगाल झाल्याचा निवडणूक आयोगावर आरोप। मुंबई हायकोर्टानं प्रकाश आंबेडकरांची याचिका फेटाळली। कोर्टाचा दिवस वाया घालवल्याचा ठपका। पुणे मेट्रो 2 रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी विस्ताराला 3,626 कोटी मंजूर। फडणवीसांकडून ट्विट करत पंतप्रधान मोदींचे आभार। मार्ग 4 वर्षात पूर्ण केला जाणार असल्याचीही माहिती। देशातील एका काळ्या कुट्ट अध्यायाला 50 वर्ष पूर्ण। आणीबाणीनं अनेक कुटुंब उद्ध्वस्त। नेत्यांनी संघर्ष केला नसता तर कदाचित भारतातही हुकुमशाही असती। फडणवीसांचा वृत्तपत्रामध्ये विशेष लेख। आता पुन्हा सावध राहण्याचा काळ। अघोषित आणीबाणी आलेली आहे। सरकारच्या विरोधात बातमी चालवल्या संबंधितांना फोन येतात। शरद पवारांची टीका। अहिल्यानगरमध्ये 8वीच्या विद्यार्थ्यांकडून 10वीच्या मुलाची हत्या। सीताराम सारडा विद्यालय परिसरात खळबळ। किरकोळ मारहाणीच्या घटनेचं रूपांतर हत्येपर्यंत पोहोचलं। 2026 पासून 10वीच्या सीबीएसई बोर्डाची 2 वेळा परीक्षा होणार। फेब्रुवारी आणि मे महिन्यात परीक्षा पार पडणार। पहिला टप्पा अनिवार्य तर दुसरा टप्पा पर्यायी असणार। यातले जास्त गुण अंतिम निकालात ग्राह्य धरणार। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी वाल्लेनगरीत विसावली। नीरा नदीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना विधीपूर्वक स्नान। दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। राज्याच्या इतिहासात प्रथमच 10% टप्प्याटप्प्यानं 5 वर्षात 26% वीज दर कमी होणार। फडणवीसांची वीज ग्राहकांसाठी आनंद वार्ता। घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना फायदा होणार। महाराष्ट्रातील प्रमुख धरणांतून विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोकण, मुंबई, पुणे, नाशिक, मराठवाडा, विदर्भात जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज। हिमाचल प्रदेशच्या कुलूमध्ये मोठा पूर। सैज घाटात ढगफुटी सदृश्य पावसामुळे भीषण स्थिती। अनेक घरं, गाड्या पाण्याखाली। इस्रायल इराण युद्ध झाल्यास अमेरिका तिथं असणार। ट्रम्प यांचा दोन्ही देशांना इशारा। तर पुढच्या आठवड्यात इराणसोबत अमेरिकेची बैठक होणार।